कोण आला तर बघ रे. नमस्कार. आज आपल्या सगळ्यांना मी या ठिकाणी आमंत्रित केलं, त्याच्या मागचं कारण असं होतं की काही योजना ज्या मी आणि माझ्या तत्कालीन सहकाऱ्यांनी पाठपुरावा करून या तालुक्याच्या शेतीच्या पाण्यासाठी पुढाकार घेऊन वास्तवात आणल्या, त्या योजनांचा उजाळा घ्यावा. कारण त्यातल्या अनेक योजना ज्या पूर्ण झालेल्या आहेत किंवा ज्या 80% कामं पूर्ण झालेली आहेत, या योजना एकतर 84-85 पासून 94-95 पासून सुरू झालेल्या. आता उजनी, उपसा आणि बोगदा ही योजना मुळात 94ला पहिल्यांदा तिला तत्कालीन मुख्यमंत्री शरदचंद्र पवार साहेबांनी मान्यता देऊन उजनीचं जे पाणी विना वापराचं उरलेलं होतं त्याचं नियोजन केलं होतं. आणि 84-85ला मी ज्यावेळेस निवडून आलो त्यावेळेस काही लघु पाटबंधारे प्रकल्प, काही कोल्हापूर बंधारे, बार्शी तालुक्यात पहिल्यांदाच सुरू केलेले सिमेंट बंधारे, ह्या गोष्टीला आज 45 वर्ष झाली. आणि 95ला सुरू झालेल्यांना आज 31 वर्ष. म्हणजे जे 95ला जन्मले ते आज 31 वर्ष, म्हणजे 85ला जन्मलेले ते आज 41 वर्षाच्या उंबरठ्यावर. आणि नंतरचे आता झेन जी आहे किंवा अल्फा आहे, की जी आमच्यापेक्षा जागृत पिढी आहे सध्याची, त्यांना सुद्धा बाबा हे केव्हा झालं, याचे मूळ कोण, पाठपुरावा केलेले लोक आहेत, मंजूर केलेले कोण आहे, त्यांना असं वाटू नये की हे 2-4 वर्षातच झालं म्हणून हा पंक्ती प्रपंच केलेला. आणि त्यामुळं पहिल्यांदा सांगायचं म्हणजे 84-85ला ज्यावेळेस निवडून आलो त्यावेळी त्यातला एक वेगळा कागद होता. ते आपल्या बार्शी तालुक्यामध्ये जवळपास 16 म्हणजे आजपर्यंत झालेली मध्यम आणि लघु सिंचन प्रकल्प आज घडीला 16 आहे शासकीय आकडेवारी. त्यातले हिंगणी दुर्गुटे आबांच्या काळात त्यांनी सुरू केला, पूर्ण केला. जवळगाव शाजीराव पाटील साहेबांनी प्रयत्न केलेला, प्रयत्न पूर्ण झाला. काही काळ चंद्रकांत नानांनी त्याच्यासाठी प्रयत्न केले. पिंपळगाव ढाळे हा माझ्या सुरुवातीच्या काळात 87ला त्याचं भूमिपूजन केलं, पण आंदोलनामुळं तो 7-8 वर्ष ते काम बंद पडलं. आणि बरोबर 2004ला माझी टर्म संपत असताना याचं काम पूर्ण झालेलं आहे ढाळे. त्याच्यासाठी मी मंत्रिमंडळात होतो, उर्वरित कामासाठी
भूसंपादनाचे जे पैसे राहिले त्याच्यासाठी LICचा कर्ज काढायचा ठराव मी ज्या मंत्रिमंडळात होतो त्या मंत्रिमंडळाने मंजूर करून तो निधी उपलब्ध करून दिला. त्यानंतर बाकीचे जे तलाव आहेत पाथरी आणि कोरेगाव हे सुद्धा लोकांच्या नवीन पिढीच्या माहितीसाठी, जुन्या पिढीला माहिती आहे, हे सगळं सांगायचं कारण नवीन पिढीला हे सगळं माहिती असतं. पाथरी आणि कोरेगाव हे ब्रिटिशकालीन तलाव आहे, हे ब्रिटिशांच्या काळात. आणि 1985 नंतर हे तलावाचं आयुष्य 100 वर्षाच्या पुढे गेलेलं होतं. आता काय करता येईल वगैरे, कारण याच्यात गाळ तर साठलेलाच होता. ज्यावेळेस भूकंप झाला त्या भूकंपाच्या वेळी आपला तालुका काही भूकंपग्रस्त नव्हता, पण आता याचा भूकंपाच्या एका मीटिंगला मी तिथं होतो, पवार साहेब होते. मी म्हणलं भूकंप हा बार्शीवरून परंड्याला जाताना पायरोड जावं लागतं, दुसरी वाट नाही. भूकंप कसा घ्यायला हे आमच्या इथेही काहीतरी त्याचा खाली परिणाम झालेलाच आहे. आणि म्हणून हा परिणाम जो झालेला आहे त्याच्या आपत्तीची इष्टापत्ती म्हणून आम्ही त्या साहेबांपुढे मांडलं आणि त्या तलावाला त्याचं मजबूतीकरण, पुनर्जीवन, पुनर्वसन त्याची आणि उंची वाढवणे पाथरी आणि कोरेगाव. आणि त्याच्यानंतर जो गाळ लोकांनी स्वखर्चाने काढून न्याला त्यामुळं आज पाथरीचा एवढा मोठा साठा वाढला. कोरेगावचा सांडवा देवळात मूळ यमाचं देवळ आहे ते पाण्याखाली जात होतं, सांडवा पूर्ण केला असता तर. म्हणून आधी आम्ही मंदिर बांधून घेतलं आमदार कोट्यातून, त्याची हाईट वाढवली आणि मग सांडव्याची उंची वाढवली. त्यामुळं तिथेही साठा हे दोन पुनर्जीवित केलेले 2 प्रकल्प ब्रिटिशकालीन मी माझ्या कार्यकाळात केले. आणि त्यानंतर कारीचा जो लघु प्रकल्प त्याचाही सांडव्याचं काम पुनश्च एकदा करून पावसाळ्यात वाहून जाणारं पाणी त्या सांडव्यातनं कॅनल काढून हे त्याच्या शेजारी न भरणारा कधी एक पाझर तणाव लोकांना काम द्यायचं म्हणून त्या काळात झालेला त्या तलावात नेऊन सोडायचं काम हे केल्यामुळं त्या पाझर तलावात या वाहून जाणाऱ्या पाणी कॅनॉलद्वारे पोचवण्याचं काम केलं. सेम तसंच काम ममदापूर हा लवकर भरून वाहतो, पण बोरमाळे टँक हा माझ्या आधीच आहे, तर त्याच्यामध्ये सुद्धा पाण्याची तूट असल्यामुळे ममदापूर ते बोरमाळे असा कॅनॉल त्या ठिकाणी करून ते पाणी त्या बोरमाळ्यामध्ये सोडलं गेलं. आणि त्यामुळे ज्यावेळेस तूट असते आणि ममदापूर भरून वाहतो त्यावेळेस ते पाणी ऑटोमॅटिकली बोरमाळ्यामध्ये येतं. त्याच्यानंतर माझ्या कार्यकाळात कळंबवाडी, बाबळगाव आणि मांडेगाव हे तलाव झालेले आहे. हे एक मध्यम आणि 3 लघु पाटबंधारे तलाव
माझ्या कार्यकाळात मी त्यामुळे तत्कालीन मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण साहेब असो, पवार साहेब असो, यांच्या माध्यमातून हे करून पूर्ण झालेले आणि त्यामुळं आणि त्याचबरोबर पाथरीची जी पाईपलाईन बार्शीला येणार होती, म्हणजे सॉरी येणार होती नाही, येत आलेली होती पिण्याच्या पाण्याची, ती उजनीची पिण्याच्या पाण्याच्या पाईपलाईनच्या वेळेस ते नगरपालिकेने ठराव करून त्या पाण्याची उपलब्धता आता फारशी राहिलेली नाही म्हणून ते पाणी वाचलं. त्याच्यावर आज शिराळे तर पूर्वीपासून उपसा होतच होता, पण लांबपर्यंत उपसा पांगरीपर्यंत हा पाथरी तलावातून तिथून सुरू झाला. तशाच प्रकार ढाळे पिंपळगाववरनं मळेगावच्या शिवारापर्यंत, चिकरड्याच्या शिवारात आणि इवन कळमवाडीच्या शिवारात सुद्धा पाईपलाईननी लोकांनी पाणी आणलेलं आहे आणि उंडेगावपर्यंत ढाळे पिंपळगावचा कॅनॉल हा गेलेला आहे. ही सगळी कामं ही त्या काळात पूर्णत्वात नेण्याचं काम मी केलेलं आहे. नवीन पिढीसाठी म्हणून सांगतोय, जुन्या पिढीला हे सगळं पूर्णपणे माहिती आहे. पण कसं आहे, माणसाची स्मरणशक्ती ही सतत बोलल्यानंतर लक्षात राहतं, विसराळूपणा वाढत चाललेला आहे. त्यामुळं कुणी काय केलं कुणी काय केलं नाही ह्या भानगडीत न पडता आम्ही काय केलं एवढंच सांगायचं असं पण नाही. त्याचबरोबर जवळपास आपल्या इथं जी मुंगशी वैराग बागाटी, त्याच्यानंतर सासुरे, अजून एक दहितने, 3 कोपबंधारे ज्याची पाणी उपलब्धता जे लागतं शासनाचं सर्टिफिकेट ते आणि 4 साठवण तलावाची मान्यता सुद्धा आणली. त्यातले जवळपास 3 पूर्ण झाले, 1 राहिला आणि 3ही बंधारे कोपबंधारे ज्याचं तिथे अशक्यप्राय म्हणून इंजिनियर लोक पूर्वी टाळायचे काम ते सुद्धा त्या ठिकाणी पूर्णत्वास गेले. साठवण तलाव संगमनेरचा असो, मालेगावचा असो, फक्त एकच राहिला, ते सुद्धा टेंडर झालं 14 साली. नवीन सरकार आल्यानंतर सगळी टेंडर जुनी जलसंधारणाची रद्द केली गेली आणि त्यानंतर तिथपासून आज 12 वर्ष झाली. त्याचा काही मुहूर्त अजून चिंचोली डिंबरेवाडीचं काही लागलेला नाही. आम्ही सुद्धा प्रयत्नात आहोत, अनेक जण प्रयत्नात आहे ते व्हावं अशी मनोमन इच्छा आहे ना, अजूनही प्रयत्न. सध्या निधीची अडचण, नवीन कामं घेताना शासन जरा विचार करून काम घेत आहे, हा सगळा प्रकार आहे. म्हणून हे सांगायचं प्रयोजन म्हणून हे आत्तापर्यंतचा लघु पाटबंधारे, कोको बंधारे, सिमेंट बंधारा तर मी 1985ला निवडून आल्यानंतर बार्शी तालुक्यात त्याच्या आधी एकही सिमेंट बंधारा नव्हता. पहिला सिमेंट बंधारा 85 मध्ये आपलं निळकंठेश्वर मंदिराच्या खाली डोंगरातून जी नदी सुरुवात होते तिच्यावर बांधलं. पाणी पुरवठ्याच्या योजना असंख्य, एकेका गावाला 2-2दा दुष्काळी परिस्थितीमुळे 3-3दा झाली. त्यामुळे त्याच्यात मी काय फारसं पिण्याच्या पाण्याच्या बाबतीत वेगळी स्वतंत्र पत्रकार परिषद आपण परत घेऊन उजळणी घेऊ.
पण आज फक्त शेती पाण्याबद्दल आणि विशेषतः उजनीबद्दल. आणि नव्या पिढीला वाटायचं की हे 14 सालीच झालंय की काय. 14 साली पाणीफेक झालेलं आहे. त्याचं कारण असं आहे की 1994 मध्ये पहिल्यांदा पवार साहेबांनी उजनीच्या पाण्याच्या बद्दल आदरणीय कैलासवासी गणपतराव देशमुख साहेब, सांगोल्याचे आमदार, महाराष्ट्रातील, आणि आनंदराव देवखते साहेब यांनी मीटिंग लावलेली होती. आणि पवार साहेब मुख्यमंत्री होते, 94ची गोष्ट होती. आणि मग मी त्या मीटिंगच्या दिवशी त्या ठिकाणी पोचलो आणि मग मीटिंगमध्ये सहभागी झालो. आणि मग त्यावेळी त्या दोघांचं म्हणणं संपल्यानंतर, डिस्टर्ब करू नको, त्या दोघांचं म्हणणं संपल्यानंतर मला पवार साहेबांनी विचारले, तुमचं सांगा. तर आम्ही आधीच अभ्यास करून गेलो. त्यावेळेस बबनदादा दूध संघाचे चेअरमन होते आणि मी आमचे सोडल साहेब एसी होते. त्यांच्याकडे बसून चर्चा करून की हा बोगदा यशस्वी कसा होऊ शकतो याचा पूर्ण अभ्यास करून प्लॅन घेऊन आम्ही गेलो. बबनदादा त्यावेळेस आमदारही नव्हते, पण माझे सहकारी म्हणून माझ्या बरोबर होते या सगळ्या अभ्यासात. आणि मग तिथं आम्ही ते मांडल्यानंतर इंजिनियर शिल्पी नावाचे सचिव होते, त्यांनी विरोध केला की ते बोगदा कसा शक्य आहे काय, आणि उचलून पाणी आपण टाकू. तर मी म्हटलं बा, उचलून पाणी टाकलं, एवढ्या मोठ्या 12-12.5 हेक्टर जमिनीला ते विजेचं बिल परवडणार नाही. ज्या अनेक सिंचन योजना या त्यामुळं थकबाकीत गेलेल्या आहेत. मग पवार साहेबाला माझं म्हणणं पटलं आणि बरोबर माजी मंत्री यशवंतराव मोहिते साहेब त्यांनी माझी बाजू उचलून धरली. आणि मग पत्र मला म्हणले डिटेल सर्वेचं तुम्ही द्या, आणि मी ती दिलं. आणि त्याच्यानंतर जी दुसरी मीटिंग झाली त्याच्यामध्ये हा बोगद्याचं सोडल साहेबांनी जो अहवाल सादर केला त्याच्यामध्ये की हाईट बोगदा काढला तर सीमेत पाणी पडतं. आणि मग त्या मीटिंगमध्ये बार्शी उपसा बोगदा ही एकाच वेळेची योजना आणि नंतर सीमेत पडलेलं जे आता बोगद्यातनं पाणी वाहत आहे त्याचं शिरापूर योजनेतनं उचलून द्यायचं आणि दक्षिण सोलापूरपर्यंत तो पुढचा सगळा, मग मोहळ, उत्तर सोलापूर हे सगळे त्याच्यात पुढं त्याचं पाणी वाटप झालं. आणि आजही ते पाणी वाटप तसंच आहे. आज घाली जेवढं आपलं एकतर आहे ते आता काही थोडंफार वाचेल. या पाईपलाईन पाण्याच्या ऐवजी पाईपलाईनची भिजवायची शेती, याच्यात फार एक 0.0 पुढं असं एवढंच ते TMC काय ते वाचतंय, ते गरजेचं. हे 94ची गोष्ट मी सांगितली. 95ला मी अपक्ष निवडून आलो. या जिल्ह्यात मी एकट्याने युती शासनाला पाठिंबा दिलेला अपक्ष, ही मला आवर्जून सांगावं लागतं. कारण बरेच जणांचा असं वाटतं की सगळ्या अपक्षांमुळं काही झालं. सगळ्या अपक्षांमुळे म्हणण्यापेक्षा युती शासनाला पाठिंबा दिलेल्या अपक्षांमुळे कैलासवासी तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर जोशी साहेब कृष्णा खोरे महामंडळाची स्थापना केली आणि त्याला
पुशबॅक द्यायचं काम कैलासवासी गोपीनाथराव देवी आमची बाजू मागून त्या दोघांचं कृष्णा महामंडळाचं श्रेय आणि अपक्षांचं ज्यांनी युती शासनाला उघड लेखी पाठिंबा दिला त्यांचं. त्यामुळं कृष्णा महामंडळाची ज्यावेळी स्थापना झाल्यानंतर 95 मध्ये या एका वेळी बोगदा आणि बार्शी उत्सव याची प्रशासकीय मान्यता पहिल्यांदा मिळाली आणि तिथून ते काम सुरू झालं. तेव्हा 95-96 जवळजवळ 96 मध्ये प्रशासकीय मान्यता मिळाल्यानंतर जे सुरू झालं ते काम मी 9 ते 14 आणि त्यात शेवटची 2 वर्ष या राज्याचा पाणी पुरवठा मंत्री म्हणून मंत्रिमंडळात होतो. त्यावेळी या कामाला जास्तीत जास्त गती अजितदादांच्या प्रयत्नामुळे आणि ते वित्तमंत्री होते मिळाली आणि 2014च्या विधानसभा निवडणुकीच्या आधी पूर्ण रिधोऱ्याचं पंप हाऊस सुरू होऊन त्याचं पाणी पाईपलाईन 9 किलोमीटर हे उपळाई आणि पुढं लक्षाच्या वारीपर्यंत आलं आणि त्या कॅनॉलमध्ये 2 आहे आणि मग त्याच्यानंतर या उपरेगा उमरे बसा आणि मग त्याच्यानंतर दरवर्षी कमी जास्त निधी आणि जवळजवळ 14 पर्यंत पाणी फेक आणि जवळजवळ 1200 हातीपर्यंत हा कॅनॉल पूर्ण झाल्यानंतर पुढची अडचण निर्माण झाली ती रेल्वेच्या रुळाच्या पलीकडं कसं न्यायचं. आणि मग त्याच वेळेस उपासे हे शिप इंजिनियर होते, तोंडे हे मला वाटतं एक्झिक्युटिव्ह इंजिनियर होते आणि उपासे एसी काय CEO होते. ते बहुतेक फुरटेला माहिती म्हणजे त्याने म्हणजे अजून गेलं म्हणून म्हणलं ते आले होते स्वतः आणि ती पाईपलाईन त्यावेळेसपासून रेल्वेची मान्यता घेऊन पलीकडं तर आमचं काही वेळेस मी मंजूर करून घेतलं तावडीच्या तळ्यात आणि ते चुकीचं तळ आहे त्याला फार मोठा कॅचमेंट नाही आहे त्याच्यात सोडायचं आणि शशिकांत शिंदे मंत्री असताना पाटबंधारे त्यांच्याकडे आम्ही मिटिंग लावली. त्याच्या आधी रामराजेकडे लावली आणि पाणी डाळे पिंपळगाव जातं आणि ज्यावेळेस तूट असते आता बघा ना की धरण भरून व्हायला लागलं म्हणजे जेवढं भरलंय त्याच्या दुप्पट वाहून गेलं त्यावेळेस आपलं चुकीचंच आहे. ते पाणी या कॅनॉलद्वारे जर असे तुटीचे जे प्रोजेक्ट आहेत खाली पाझर तलाव आहे पूर्वी आपण 14 पासून पाझर तलाव भरून घेतो त्याच्यामध्ये हा उपयोग झाला. आज पावसाळा ऑगस्ट संपदा तरी अजून पत्ता नाही मोठ्या पावसाळ्यात. अशा वेळी हे पाणी ढाळे पिंपळगावपर्यंत गेलं तर त्याच्या कॅचमेंटमध्ये उंडेगावपर्यंत कॅनॉलचं काम जवळपास होत आलेलं आहे. तर तिथपर्यंत ते जवळपास माझ्या कारकिर्दीमध्ये तर माझी कारकीर्द नसतानाही मी आमदार नसतानाही माझ्या व्यक्तिगत संबंधात मी ह्या सगळ्या प्रोजेक्टचा सातत्यानं 1994 ते आज 2026 पर्यंत
पाठपुरावा करत आलेलो आहे. हे दरवेळेस प्रत्येक पावसाळ्यात पाणी पूजन करण्यापेक्षा एकदाच केलेलं असतं आणि पाणी फेक पण एकदाच असतं. आपण विहीर खांदतो, विहिरीला पाणी लागतं, पाणी एकदाच बुजवतो आपण. दर पावसाळ्यात जरा सुटला की बुजवतो नाही. म्हणून हे परत एकदा याची उजळणी व्हावी. बरोबर आहे की पाणी फेक किती साली झाली, कॅनॉलला पाणी केव्हा आलं, हे नव्या पिढीला समजावं आणि जुन्या पिढीतल्या विसरलेल्यांना, विसरभोळ्या मित्रांना कळावं. म्हणून हा आजचा पत्रकार परिषदेचा प्रपंच मांडलेला आहे. विरोधक आपल्याला म्हणतात की उजनीत तुम्ही आतापर्यंत एकदाही गेले नाहीत, बघता तर फक्त सिद्धेश्वर मधनं अंधारातच बघता. ह्याबद्दल काय सांगाल आपण? हा फोटो, हा उजनी धरणावरचा आहे का कोरेगाव धरणावर? उजनीवरचा आहे का नाही याची तरी खात्री आहे. ओके. दुसरा एक फोटो आहे हा, पाण्याच्या पिण्याच्या पाण्यासाठी, ज्याच्यात मी कैलासवासी तुकाराम बापू शिंदे, कैलासवासी बारबुले आणि कैलासवासी महादेवभाऊ जगताप, आदरणीय रामचंद्र भाऊ सोमानी, अशी आम्ही मंडळीचे जुने फोटो आहे. ते पण तुम्हाला आता एकदा जुन्या फोटोंचं एक प्रदर्शन भरवतो. म्हणजे कोण कुठं किती वेळा गेलं. विरोधकाच्या प्रश्नाला उत्तर द्यायला माझ्यापाशी फार मोकळा वेळ नाहीये. त्यामुळे मी तसल्या आणि योग्य प्रश्नालाच मी उत्तर देतो. उचलली जीभ लावली टाळ्याला, त्याला काही अर्थ नाही. हा फोटो, याच्यात कोण कोण आहे? साहेब आहेत. पुढं आहेत ते बिराजदार, बरोबर आहे. हो. ते या विभागाचे सी तोंडे, पुढे एसी झालेले, हे आधी एक्झिक्युटिव्ह होते. त्याच्यानंतर मी, माझ्या पुढे एक प्रदीप गारटकर आहे, पवार साहेब, आणि इथं आमचे ते निंबाळकर डेप्युटी इंजिनियर होते उजनीवरचे. ह्याची कथा सांगतो. ह्याच्या पाठीमागे आहे डोबळे आणि बबनदार. उजनी झालं तर मायनस, आणि डोबळे साहेबाचा आणि बबनदादाचा आग्रह होता की पाणी सोडा. कसं सोडा? गाळमुरीतून सोडा, आमच्या सोडा, तमक्या सोडा. आणि मी मुंबईत असताना आणि कुर्डवाडीला आलो, तर आपल्या डाग बंगला त्यावेळी व्यवस्थित होता. तर तिथं आंघोळ बिंघोळ करून ह्यांच्या आधी मी तिथं पोहोचलो. हे आणि सोडण्यासारखी परिस्थिती नाही, हे राखीवच ठेवावं लागलं. हे उजनी धरणाचा फोटो ज्यांना कोणाला माहीत नाही ते आता ह्याच्यावर पाहतो की मी किती वेळा गेलो, काय गेलो. आणि मी गेलो ते कामासाठी गेलो, पार्ट्या करायला गेलेलो. लिमिट मध्येच बातमी यायची ना. म्हणजे 100 वाक्य बोलल्यावर त्यांनी त्यांचे घालून 4 वाक्य ठेवले. कारण त्यांनाही मर्यादा किती छापावा असतो. बोलणाऱ्यालाही मर्यादा नसते किती बोलावं. छापणाऱ्याला आहे. तुम्ही सुद्धा एडिटिंग करूनच करत जावं. कोणी काही बोललं तरी काय लोकांपर्यंत चांगलं पोहोचावं हे तुमच्या हातात आहे. आणि लाईव्ह आहे हे योग्य आहे तुमच्या दृष्टीनं, पण माझं असं मत आहे आपण त्या वेळेस काय माणसाचं चुकून तोंडात नसतं. आपण राजकारणात यायच्या आधी तालुक्यात किती प्रकल्प होते आणि आल्यानंतर किती झाले? तालुक्यात माझ्या आधीपासून ब्रिटिश कालीन तर मी सांगितले 2 ते तालुक्यात म्हणजे तेव्हा वैराग सोडून जाईल. हो.
मग आता ओलिताखाली किती क्षेत्र आलं आपण राजकारणात आल्यावर? आज सांगतो की ह्या 2 तळ्याचं पूर्ण नूतनीकरणच केले. कुठलं कोरेगाव पातळी, मांडेगाव, डाळे पिंपळ 4, एक मध्यम, एक बृहत लघु बाबळगाव. तो पूर्वी मध्यम होता, त्याच्यावर 2 तळे झाल्यामुळे त्याचा आवाज जो म्हणतो पाण्याचा तो कमी झाल्यामुळे तो तर स्पेशल केस करून केलेला. त्याची मान्यता मध्यम होती आणि त्या मध्यम प्रकल्प सुरू करायला केंद्राकडे पाठवावं लागेल. भारत भाऊ बोंद्रे होते पाटबंधारे मंत्री. मी म्हणलं तिकडे गेलं तर आम्ही म्हातारे ऊस तर याची मान्यता येईल असं नाही, कारण ह्याचा सर्वे करायला आलेलाच येईल. हा एक्झिक्युटिव्ह इंजिनियर झालाय म्हणलं तरी याचा अजून मुहूर्त लागेल. आणि मग त्यांनी ते म्हणले की आपण याला बृहत लघु असं नाव देऊन इथंच मान्यता दिली. आणि तसा तो बाबळगाव झाला. मांडेगाव आणि कळमवाडी शंकरराव चव्हाण साहेब मुख्यमंत्री असताना, मी विरोधातला आमदार असताना त्यांच्याकडे पाठपुरावा केल्यावर त्यांनी मंजुरी दिली. त्यात आमचे अण्णासाहेब मस्के होते राज्य पाटबंधारे. हे 4, एक मध्यम, 3 लघु, एक बृहत लघु आणि 2 लघु असे झालेले. दोन्हीचं पुनर्वसन केलं. काळीच्या तलावाची दुरुस्ती आणि कॅनॉल, तसंच ममदापूरचं अतिरिक्त पाणी बोर. हे ठळक ह्याच्यात पोपळ, सिमेंट फार गंती करावं लागते. बऱ्यापैकी क्षेत्र तुम्ही आमदार असताना ओलिताखाली आले. माझ्या आधीपासून होतच अतिरिक्त 5-7 आधीपासून होते कोरेगाव पातळी. आपण 2दा आमदार असताना ह्या उजनी बार्शी उपसा सिंचन योजनेला मान्यता मिळाली. हा, एकदा 95-96 आणि 2012ला एकदा आणि 2011 11ला. आणखी माझ्याकडे होता यांच्याकडनं 95-96 तारीख आहे 10/1/96. आणि पहिली प्रमा काम सुरू करताना इंडियाचा नाही, बरोबर आहे. आणि दुसरी मूळ प्रशासकीय मान्यता, प्रथम सुधारित प्रशासकीय मान्यता 11ला आणि द्वितीय मान्यता 22 साली जयंत पाटील साहेब पाटबंधारे मंजूर झालं, सुरू झालं. मध्ये एक टर्म मी नव्हतो, त्यावेळेस निधी कमी आला, ती पण आकडेवारी आहे. त्याच्यानंतर परत मी पालकमंत्री झालो, मंत्री होतो, अपक्ष आमदार होतो. त्यावेळेस परत ते जवळजवळ 70-75% काम ते पूर्ण झालेलं आहे. वाढ झाली का? जे मध्यम प्रकल्प होते का तेवढे राहिले? नाही, एकही परत नवीन प्रकल्प झालेला नाही. मध्यम नाही, लघु नाही, काहीच नाही. जेवढे होते तेवढे आजवर आहेत. जेवढे झाले तेवढे, माझ्या काळात जेवढे झाले तेवढे, आणि आधीच्या लोकांच्या काळात झालेले तेवढे, आणि ब्रिटिश काळात झालेले ते 2, आणि बुरगुटे आबा आणि शाजीराव पाटलांचे 2. असं वारंवार म्हटलं जातं की आपण राजकीय जीवनात असताना पाण्यासाठी खूप मोठं काम केलं, म्हणजे पिण्यासाठी असेल किंवा शेतीसाठी असेल. मग हा उद्देश आत्ताची परिस्थिती पाहता सफल झाला असं वाटतंय का? हा कसा आहे, शेवटी शेती पाण्याचा जो आपला पूर्वीचा क्षेत्र होतं कोरेगाव, सध्या बार्शीची पाण्याची परिस्थिती पाहता तो उद्देश. मी शेती पाण्याबद्दल बोलतो, पिण्याच्या पाण्याबद्दल. मी शेतीच्या पाण्याबद्दल, पिण्याच्या पाण्याबद्दल वेगळं आपण एकदा बसूया म्हणजे असं.
अजूनही कधी आपण कुणी माझ्याबरोबर मला कोण मंत्रालयात ओळखतं का नाही तुम्ही एकदा या म्हणजे कळेल कोण ओळखतं नाही ओळखतं तो भाग आहेच. पण त्यावेळेस बबनदादांनी पण पाठपुरावा केला, मी केला, तसं तत्कालीन आमदारांनी पण केला असेल, नाही म्हणायचं काही कारण नाही. शेवटी लोकप्रतिनिधी उद्या एखादा तर मी आमदार नव्हतो म्हणून काही मी काय परदेशात जाऊन राहिलो नाही. मी माझं मंगळवार बुधवार वारी मुंबईची होती, जी शासकीय खर्चानी आमदार माझे आमदाराला सुद्धा रेल्वेचं कन्सेशन होतच, खिशातलं घालून जायचं नसतं. त्यांनी त्यांची जबाबदारी एकदा हे व्रत सतीचं वाण आहे, एकदा हातात घेतलं की ते मरेपर्यंत सुटत नसतं. वाघ म्हातारा झाला म्हणून काय गवत खात बरोबर आहे. टप्पा 3 साठी पुढे प्रयत्न करणार का आपण? आता टप्पा 3 करावंच लागेल ना. सध्याची जरा आर्थिक अडचण पाहता प्रयत्न चालूच आहे ना. आपणही समजा सरकार कुणाचं आहे काय आहे, विरोधाचं आहे का अमक्याचं आहे, त्यापेक्षा ते सरकार त्याच्या चांगल्या वाईट गोष्टी दोन्हीचंही बघितलं पाहिजे का नाही. अवघड टीका करायची म्हणून काही पण करा असं पण नाही. ते चांगलं आहे त्याला चांगलं म्हणलं पाहिजे. डेमरेवाडी प्रकल्पाचा पाठपुरावा आतापर्यंत कुठपर्यंत आलेला आहे? खूप केला. त्याचं काय म्हणजे इव्हन डेमरेवाडीचे लोक इथं कोण नाहीये, म्हणजे चिंचोलीकरांनी बहिष्कार सुद्धा घातला होता 14-15 मतदानावर, काहीतरी असं निवडणूक कुठली तरी होती. त्यावेळेस मग मुख्यमंत्र्यांनी काहीतरी आश्वासन दिलं म्हणे की, म्हणजे मी ऐकलं बरं ना, ऐकू आलं पण काय ते लगेच सुरू करू महिन्यामध्ये का 15. पण आज 12 वर्ष झाली त्याला काय हात लागला. इव्हन त्या लोकांनी प्रयत्न केले गावच्या स्वतः, आणि त्यांच्याबरोबर मी पण केलेले. त्यातले एक इंजिनियर आहे गावातले, आज नाव मला लक्षात येईना, ते सतत प्रयत्नशील असतात. कमलाकर पाटील प्रयत्नशील असतात, बहुसंख्य सगळे. आणि आता गडकरी साहेबाला पण आम्ही भेटलो होतो. तो जो रस्ता आहे आपला, तो जर थोडा वरून घेतला तो जंगलातला आहे, पण तो घेतला तर या प्रकल्पाचा साठा कमी करण्याचा काही गरज नाही. खालनं घेतला तर थोडा कमी साठा, पण ती अत्यंतिक गरज आहे लोकांची. त्याचाही पाठपुरावा चालू आहे. पण जलसंधारण खात्याला फारसं बजेटच नाही. त्याच्यामुळे मी राठोड साहेबाला निवडणूक झाल्यापासून जवळजवळ 10-15 वेळा भेटलो. डहाळे पिंपळगाव प्रकल्पात उजनीचं पाणी काय परिस्थिती येण्याची शक्यता आहे? टाकलं पाहिजे, शक्यता म्हणजे गरज आहे ती. आणि ती बारमाही टाका असं म्हणत नाही आम्ही. ते ज्यावेळेस पावसाचं प्रमाण, आत्ताची अवस्था ही परफेक्ट आहे. का टाकावं याची बाजू मांडण्यासाठी. ऑगस्ट एंड आहे, टाळे पिंपळगावची अवस्था काय बघितली का कोरड आहे. तुम्ही? एकदम असं पात्राला सुद्धा खांडत पडले होते. या वेळेस ते पाणी वाहून जाते. बोगद्यातनं पाणी सोडलेलं आहे सिने, हे बघा पुण्यावरून आलेलं. पण ते या आपल्या पाईपलाईन तर आहे, कॅनॉल आहे, चावडीपर्यंत काम जवळजवळ आलं का रे पूर्ण होत राहिले.
हा आणि तिथून जर तात्पुरताही केला पाईपलाईन टाकली तर उत्तम, पण समजा विजेचा खर्च वाचवायचा तर तिथं तोंड काढून दिलं आणि एक 10-12 फूट खोल सगळीकडे जाता आपण इथं बघत नाही, कॅनॉल खोल नाही आहेच. तर तसं जर केलं तर 100% परत पाणी उतारानं डाळी पिंपळगावमध्ये जाते आणि त्याचा सर्वे झालेला आहे. त्याला शिंदेंनी मान्यता दिली, कोणी शशिकांत शिंदे त्या रेकॉर्ड काढायच्या मागे आहेत.